अनेक ऐतिहासिक नोंदींचा जर विचार केला तर असं लक्षामध्ये येतं की छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत देखणे तर होतेच, शिवाय सर्व प्रकारच्या युद्ध कलांमध्ये ते निपुण होते. अनेक भाषांवरती छत्रपती संभाजी महाराजांचं प्रचंड प्रभुत्व होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी बालवयातच स्वराज्याच्या अनेक जबाबदाऱ्या संभाजी राजांनी अतिशय समर्थपणे पेललेल्या आहेत. अतिशय छोट्या अगदी 8 ते 9 वर्ष वयाचे असतील संभाजीराजे की ज्या वेळेला आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एक ऐतिहासिक तह छत्रपती शिवाजी महाराजांना करावा लागला होता. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांनी ज्या वेळेला पुरंदरावरती हल्ला केला होता आणि त्या पुरंदराच्या हल्ल्यामध्ये मुरारबाजी सारखा शूर योद्धा आपल्याला गमवावा लागलेला होता. अशा परिस्थितीमध्ये युद्ध थोडा वेळ थांबलं पाहिजे, आपली माणसं विनाकारण मरू नयेत यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला होता आणि तहामध्ये असं ठरलेलं होतं की या तहामध्ये 23 किल्ले हे परत देण्यात यावेत. त्याचबरोबर या किल्ल्यांच्या खालोखाल असणारा 4 लक्षहून इतकं उत्पन्न असणारा जो प्रदेश आहे तो सुद्धा त्याला वापस द्यावा किंवा परत द्यावा असं सगळं ठरलं होतं. मात्र एक लक्षामध्ये ठेवा, याच्यामध्ये संभाजी महाराजांना मध्ये अडकवण्यात आलं. म्हणजेच अर्थात कशा पद्धतीने लक्षात घ्या, मिर्झाराजे जयसिंग हा अतिशय चतुर व्यक्ती होता आणि त्याने काय केलेलं आहे किंवा दिलेर खानांच्या सूचनेनुसार काय करण्यात आलं होतं की जोपर्यंत म्हणजे शिवाजी महाराज 23 किल्ले देतो म्हणतील, तो 4 लक्षहून उत्पन्न असणारा प्रदेश पण देतो म्हणतील, ठीक आहे, पण म्हणून झाल्याच्या नंतर ते त्याप्रमाणे वागतील का अशी शंका त्यांना होती. एकदा का त्यांनी बोलले आपल्यासोबत आणि मग इथून निघून गेल्याच्या नंतर किंवा सुटका झाल्याच्या नंतर त्यांनी जर शब्द परत फिरवला आणि आपल्या मागण्या त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण नाही केल्या तर मग काय करायचं, यावर उपाय म्हणून त्यांनी काय केलेलं होतं की राजकुमार असलेले संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अक्षरशः ओलीस ठेवावं लागलं होतं. आता ओलीस ठेवणे म्हणजे थोडक्यात काय तर गहाण ठेवणे. म्हणजे एक लक्षात घ्या, आपण आपली प्रॉपर्टी गहाण ठेवतो आणि कर्ज काढतो, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना आपला मुलगा पोटचा गोळा गहाण ठेवावा लागलेला आहे आपल्या स्वराज्यासाठी. आणि छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे बालवयामध्ये ते 8-9 वर्षाचे असताना दिलेर खानाच्या छावणीमध्ये संभाजी राजांना राहावं लागलं होतं. जोपर्यंत महाराज 23 किल्ले परत देत नाही तोपर्यंत ते तिथेच होते आणि मोठ्या मनाने कधी ते बोलले नाहीत, आबासाहेब आम्ही का राहावं, नको आम्हाला, आम्ही राहू तुमच्यासोबत तिथे रायगडावरती, पण असं ते म्हणाले नाहीत. लक्षात घ्या, याच्यापेक्षा ते म्हणाले की आबासाहेब तुम्ही काळजी करू नका, स्वराज्यासाठी आम्ही सुद्धा आम्हाला जेवढं जमेल तेवढं नक्कीच करू. आणि मग ते एवढा छोटा बालवयामध्ये असणारा संभाजी त्या ठिकाणी राहिला. लक्षात घ्या.